माझ्या मुलीला काही वाईट प्रवृत्तीची पोरं किंवा मुलं त्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं करून तिला फसवणूक करून काहीतरी चॅटिंग करून नंतरनं ते झालं गेलं. मग नंतरनं माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं विजापूरला. त्या जावयाबरोबर ती स्वप्न बघत होती भविष्यात. तर त्या माणसाकडे जाऊन त्याचं लग्न तोडण्याचं काम ह्या नालायक लोकांनी केलं. हे एवढी माणुसकी यांच्याकडं नाही. हे बाईच्या जातीचे आहेत. माणूस आले असते तर मला बोलले असते. तर ही लोकं काय केलं त्याचं काय दाखवले म्हण व्हिडिओ वगैरे मी बघू शकत नाही. मी पिता आहे. ते काय मेसेज केली ते सांगितले म्हण. त्याचं ते लग्न ठरलं. आता आज 18 तारखेला लग्न होतं. आज रॉयल पाममध्ये चांगलं भव्य. ते लग्न मोडलं गेलं. मग मला असहाय्य झालं. माझ्या मुलीला ठेच पोचली. माझी मुलगी ही या जगात न राहण्याचा निर्णय घेतली असं वाटतं मला. आणि त्यामुळे ती काय केली माझ्याबरोबर रात्री पण होती, चांगली होती, बोलली गेली. परंतु त्याच्या हातनं काय तर त्याला जाणीव होत होती. मग ती माझ्या संग जवळ बसली होती. परंतु काही काळ आम्ही काही काळ इकडं पाहुणे आले होते. मग ती एका रूममध्ये गेली आहे वाटतं. म्हणजे चुकून कोणाला तर आणि ते आत्मपरदेशी कडी लावून घेऊन आत्महत्या केली. आणि ह्या आत्महत्याला कारण समीर चांदसाब शेख, सलमान पीरसाब शेख, वसीम सैफन शेख आणि इतर 2-3 असतील त्या पाठीमागं जे आहेत मास्टर माइंड. त्या सगळ्यांना धरलं पाहिजे. माझ्या समोर पण आले ना त्यांना मी पण चांगलं भिणारा माणूस नाही आहे, असं माणुसकीनं आहे. आणि मी चांगला माणूस असल्यामुळे तेच गैरफायदासुद्धा हे घेतलेत. मी पण वाईट होऊ शकतो परंतु ह्या जगानं बघितलं पाहिजे. माझी मुलगी म्हणत होती की असली नालायक माणसं जगात आहेत. आणि मी याच्या मुलीवर संस्कार पण चांगले होते माझे. आणि ह्या नालायकाने असलं काम केलं. हे दुःख माझ्यावर जे कोसळलं आहे त्या कुणाच्यावर येऊ नये ही माझी अपेक्षा आहे. त्यामुळे हे देतो, नाही तर मी असलं बोललो नसतो. आता पोलिसांनी कारवाई नाही केलं तर मला नकोच आहे डेड बॉडी. इथंच राहू द्या डेड बॉडी. त्याला अटकसुद्धा आता ताबडतोब व्हायलाच पाहिजे. मला डेड बॉडी पण नको आहे. काय माझ्या मुलगी गेल्यानंतर बॉडी घेऊन काय अर्थ आहे त्याला? अर्थाला काय असतं बॉडी म्हणजे काय असते? जिवंत माणूस संपल्यानंतर त्या बॉडीला काहीच अर्थ नसते. त्यामुळे ह्या कधी बॉडीला अपमान करू नये. त्याला ताबडतोब अटक करायला पाहिजे. मगच त्या बॉडीचं महत्त्व असते. हे असले माणुसकीनं चालत नसते. हे असले जगात असले नालायक माणसं लय असतात. आपण हे संस्कारी माणसं असल्यामुळं ह्या नालायक लोकांना आपण बघू सुद्धा शकत नाही. मला त्या अटक त्यांना करायलाच पाहिजे. काही पण करून त्याला अटक माझ्यासमोर ताबडतोब दाखवायलासुद्धा पाहिजे त्याला मला अटक केलं म्हणून. नाही तर तोपर्यंत मी बॉडीलासुद्धा माझ्या मुलीसुद्धा बघू शकत नाही, त्याचा चेहरासुद्धा बघू शकत नाही. माझ्यावर माझ्या मुलीला प्रेम कोण केलं असेल असं मला वाटत नाही.